नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे दमा, जुनाट सर्दी आणि ॲलर्जी. प्रेक्षको, 21सावं शतक म्हणजे तसं धकाधकीचं आणि यामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अखंड मानवजात ही धडपड करू लागली. त्यामुळे वाढले कामाचे तास, रात्रंदिवस 2 शिफ्टमध्ये कामं करणं आणि मिळेल ते अवेळी खाणं या सर्वांमुळे काही वेळा सोबत मिळते ती म्हणजे दमा, सर्दी व ॲलर्जी यांची. आणि यावर बऱ्याच वेळा औषधी उपचार करून देखील काही फरक पडत नाही. मग या सर्वांना कंटाळून अतिशय मेटाकुटीला आलेला रुग्ण म्हणतो की काही करा परंतु माझा हा त्रास घालवा. मग अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे संपूर्णतः निसर्गाशी एकरूप असलेली आयुर्वेद चिकित्सा पद्धती, ज्यामध्ये पंचकर्म आहेत, वनौषधी आहे, चूर्ण चिकित्सा आहे व या सर्वांचा चांगला फायदा रुग्णांना होऊ शकतो. तो कसा, ह्याच आपल्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात व त्वचा विकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्याबरोबर दमा, जुनाट सर्दी आणि ॲलर्जी या सर्व विषयांवर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरने आपल्या सर्वांचा सहभागही आवश्यक आहे, अपेक्षित आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही थोड्याशा सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवणार आहोत व तसेच तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅमेरा असल्यास त्याचा फोटो देखील काढू शकता, जेणेकरून ते तुमच्या संग्रह येईल. तसेच कार्यक्रमादरम्यान तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजच्या विषयाबद्दल आपण काय सांगणार? आयुर्वेद शास्त्राने जे काही प्राणहर म्हणून व्याधी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य व्याधी म्हणून श्वास आणि हिक्का ह्या 2 व्याधींचा समावेश होत असतो. श्वास म्हणजे दम लागणे. जनरली दम लागणे असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो व्याधी म्हणजे दमा. त्याच्यामुळे दम लागायला सुरुवात झाली तर आपल्याला दमा तर झाला नाही ना, किंवा कितीतरी पेशंट्स वर्षानुवर्ष दम लागतोय म्हणून दम्याची औषधं घेणारी असतात. पण श्वास ह्या शब्दाचा हा खूप महत्वाचा, लौकिकदृष्ट्या सुद्धा, शारीरिकदृष्ट्या सुद्धा आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा श्वासाला खूप महत्व आहे. श्वास घेतला जातो म्हणजे बाहेरचा जो सृष्टीतला प्राणवायू आहे तो शरीरामार्फत आत ओढला जातो. त्याचं प्राणव स्त्रोतसामध्ये प्राणवायूमध्ये रूपांतर होतं. ह्या प्राणामार्फतच शरीरातील इतर जे काही वायू आहेत, प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान यांचं पोषण होत असतं. हा जो प्राणवायू आहे हा रक्तामार्फत शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत असतो आणि त्या प्राणवायूद्वारेच पेशींचे सर्व कार्य होत असतात. त्याच्यामुळे प्राणवायू हा शरीराचं नेहमीचं चलनवलन होण्यासाठी किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि जेव्हा हा श्वास किंवा प्राणवायू घेण्यासाठी जेव्हा धडपड सुरू होते आणि अशा श्वसनाचा विकार रुग्णाला जाणवायला लागतात तेव्हा त्या रुग्णाची तगमग खरंच खूप वाढत असते आणि हा त्रास आपला कधी बरा होईल याच्यासाठी रुग्णाची धडपड चालू असते. पण दम लागणं किंवा श्वास लागणं ही जी गोष्ट आहे ती फक्त दम्यासारख्याच व्याधीमध्ये किंवा श्वसनाच्या विकारांमध्येच होते असं नाहीये. तर इथे अनेक कितीतरी विकार आहेत की ज्याच्यामध्ये दम लागणे हा प्रकार दिसत येत असतो. त्याच्यामुळे फक्त दम लागल्यावर इनहेलर्सच घेतले गेले पाहिजेत किंवा पंप्स घेणारे कितीतरी पेशंट असतात, तात्पुरते उपचार करणारे कितीतरी पेशंट असतात. पण ह्याच्या मागचं निदान जाणून घेणं गरजेचं आहे. दम लागतो त्याच्या मागे नक्की कारण काय आहे? श्वसनाशी संबंधितच विकार आहे, रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधितच आजार आहे की हृदयाशी संबंधित आजार आहे की अन्न व स्त्रोतसाशी संबंधित आजार आहे किंवा इतर दुसऱ्या कोणत्या तरी व्याधीचा उपद्रव म्हणून तर दम लागत नाही ना, ही गोष्ट जाणून घेणं खूप महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने उपचार करणं खूप महत्वाचं असतं. तर दम्यासारखा आजार सुद्धा
पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते. तीच गोष्ट सर्दी ह्या व्याधीच्या बाबतीत सुद्धा आहे. जनरली सर्दी हा त्रास बऱ्याच जणांना नेहमीच होत असतो. सर्दी ही कायमस्वरूपी होणारी असते, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा केलं जातं. सर्दी बऱ्याच वेळा व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा होत असते, थंडीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे सुद्धा होत असते, पावसात भिजल्यामुळे सुद्धा होत असते. त्यामुळे तात्पुरती दिसणारी ही सर्दी, हे लक्षण स्वरूपात दिसणारी सर्दी आणि प्रतिशय हा जो व्याधी आयुर्वेदाने वर्णन केलेला आहे याच्यामध्ये खूप फरक आहे. बऱ्याच वेळेला इतर कोणत्या तरी मोठ्या आजाराचं पूर्वलक्षण म्हणून सुद्धा सर्दी होत असते आणि सर्दीचा त्रास आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे कितीतरी रुग्ण असतात. पण बऱ्याच वेळेला तुम्हाला सतत होत असणारी सर्दी हे तुमचं व्याधी क्षमत्व कमी होत आहे हे दाखवणारे सुद्धा असते. त्याच्यामुळे शरीरातले आपली धातूंची सारता तर कमी होत नाहीये ना, व्याधी क्षमत्व तर कमी होत नाही ना, हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. कोणत्या तरी इतर मोठ्या व्याधीचं पूर्वरूप म्हणून तर सर्दी दिसत नाही ना, ह्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे कधीतरी वातावरणानुसार होणारी सर्दी होत असेल तर त्याचं काळजी करण्यासारखं कारण नाहीये. पण कोणतीही कारण नसताना प्रत्येक 2-3 महिन्यांनी जर सर्दी होत असेल किंवा सततच नाक गळत असेल, अशी जर जुनाट सर्दी झाली असेल तर त्याच्यासाठी नक्कीच त्याच्या मागच्या कारणांचा विचार होऊन उपचार होणं हे गरजेचं असतं. ॲलर्जी हा प्रकार तर असा आहे तर कितीतरी लोक ॲलर्जी हा जो व्याधी आहे तो दागिना म्हणून मिरवणारे आहेत की मला ही ॲलर्जी आहे, मला ही गोष्ट खाल्ली की त्रास होते, मला ही गोष्ट चालत नाही, मला पॉल्युटेड एरियामध्ये गेल्यानंतर त्रास खूप होतो, त्याच्यामुळे मी ही गोष्ट घेत नाही, मी ह्या ठराविक ठिकाणी जात नाही, मला थंडीचा त्रास फार आहे त्यामुळे मी थंड हवामानाच्या ठिकाणी जात नाही. असे बरेच जण सांगणारे रुग्ण असतात. स्वाभाविक आहे, प्रत्येकाची प्रकृती असते, प्रत्येकाची स्वभाव धर्म वेगळा असतो, प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर हे वेगळं असतं. पण ॲलर्जी हा प्रकार असा आहे की ती शरीराची दाखवणारी असात्म्यता आहे. म्हणजे शरीरात नको असणाऱ्या काहीतरी गोष्टी अशा तयार होत आहेत, त्या आहाराविरुद्ध असू देत किंवा नको असणाऱ्या गोष्टी ज्या काही शरीरात प्रविष्ट होतात त्याच्या विरुद्ध ती शरीराची एक प्रकारची रिॲक्शन असते. त्यामुळे नक्की शरीरात काय बदल होत आहेत, ॲलर्जी आहे ती नक्की कशामुळे आहे किंवा ती ॲलर्जी होण्यामागचं काय कारण आहे हे जाणून घेतलं आणि त्यानुसार उपचार झाले तर ती ॲलर्जीच राहते असं होत नाही, तर त्याच्या मागचं मूळ कारण नष्ट झालं तर ती ॲलर्जी न राहता तुम्ही त्या आहाराचं सेवन सुद्धा नेहमीसाठी करू शकता, त्या वातावरणामध्ये सुद्धा फिरू शकता आणि सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकता. निश्चितच प्रेक्षको, सरांनी सांगितल्यानुसार पांचभौतिक अशा मानवी शरीरात प्राणवायूचं किती महत्व आहे आणि त्याच्यामुळे वियोग झाल्यास कशा प्रकारचे सर्दीचे आजार उद्भवू शकतात याबद्दल सरांनी माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की श्वास किंवा दम लागणे हे लक्षण नेमकं कोणकोणत्या आजारांमध्ये दिसतं सर, त्याबद्दल काय सांगणार? अगदी महत्वाचा प्रश्न आहे, कारण दम लागतोय, आपल्याला काहीतरी त्रास होतोय, नेहमीचा श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होतोय, त्यावेळेला ह्याचा विचार करताना 3 पद्धतींनी करणं खूप महत्वाचं असतं. एक तर पहिल्यांदा श्वसनाशी संबंधित असणारे कोणते विकार आहेत ते, दम्यासारखे जे विकार आहेत, म्हणजे प्रामुख्याने दम्यामध्ये दम लागणे हे लक्षण प्रामुख्याने दिसत असतं. त्यामुळे श्वसनाशी संबंधित विकारामध्ये दम ज्यावेळेला लागतोय त्यामुळे दम्याचा विचार पहिल्यांदा करणं गरजेचंच असतं. म्हणजे श्वसनासारखे दम्याचा विकार हा एक भाग झाला. दुसरा भाग हा हृदयाशी संबंधित कोणते आजार असतील आणि त्याच्यामुळे जर दम लागत असेल तर त्याच्यामुळे होणारा दम्याचा त्रास किंवा दम लागणं हे एक प्रकारचं लक्षण. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इतर व्याधींमध्ये लक्षण स्वरूपात म्हणून दम लागत असेल तर त्याचा होणारा विचार. आयुर्वेदानुसार श्वास हा प्राणव स्रोतसाचा व्याधी आहे आणि प्राणव स्रोतसाचं मूलस्थान सांगताना महास्त्रोतस असं सांगितलेलं आहे. महास्त्रोतस म्हणजे अन्ननलिकेपासून गुदापर्यंतचा भाग. त्याच्यामुळे अन्ननलिकेपासून गुदापर्यंतचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये ज्या विकृती असतील, त्याच्या संबंधित कोणते आजार झालेले असतील आणि त्या आजाराचा उपद्रव म्हणून किंवा उदरक म्हणून जर दमा दिसत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा त्याचा उपचार होणं, त्या पद्धतीने त्याचं निदान होऊन उपचार होणं हे खूप गरजेचं असतं. आपण लक्षणांकडे किंवा ह्याच्या कारणांकडे वळण्याच्या अगोदर नक्की श्वास घेतला जातो म्हणजे काय केलं जातं किंवा शरीरात ह्या गोष्टी कशा पद्धतीने घडल्या जातात किंवा फुफ्फुसाचा आणि हृदयाचा कशा पद्धतीने जवळचा संबंध असतो हे थोडक्यात शारीर रचना आणि शारीरिक क्रिया थोडक्यात बघूयात. ज्या वेळेला शरीरांमार्फत रक्त यूज केलं जातं, वापरलं जातं, त्यावेळेला ते अशुद्ध रक्त जे आहे ते धमन्यांमार्फत, ज्याला आपण व्हेन्स म्हणतो, ते सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फिरियर व्हेना कॅवा ह्याच्या मार्फत हृदयामध्ये येतं. हृदयामध्ये रक्त आल्यानंतर तिथून ते फुफ्फुसामध्ये जातं. फुफ्फुसामध्ये रक्त आल्यानंतर जे प्राणवायू फुफ्फुसांमध्ये असतो तो फुफ्फुसांमधला प्राणवायू ह्या रक्तामध्ये मिसळला जातो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, जे नको असणारे विषारी पदार्थ अशुद्ध रक्तातून हृदयामार्फत फुफ्फुसापर्यंत आलेले आहेत ते फुफ्फुसामार्फत शोषले जातात आणि प्राणवायू ऑक्सिजन जो आहे तो ह्या रक्तामध्ये मिसळला जातो. तिथून ते शुद्ध रक्त हे हृदयामध्ये जातं आणि हृदयामार्फत ते शुद्ध रक्त पूर्ण शरीरामध्ये फेकलं जातं आणि मग हे जे रक्तवाहिन्यांतर्फे जे रक्त आहे
ते हळूहळू शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत जातं, त्या पेशींना मिळतं आणि मगच त्या पेशी कार्य करू शकत असतात. अशा पद्धतीने जनरली ही शारीर रचना आणि क्रिया चालू असते. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे जो काही तुमचा प्राणव स्रोतसाचा ट्रॅक्ट असतो, श्वासनलिका, नासा, नाक हे पहिला भाग आहे. दुसरा श्वासनलिका जे असतात, ज्याला आपण ब्रॉन्काय असं म्हणतो, ट्रॅकिया असं म्हणलं जातं, जिथून श्वास आत घेतला जातो आणि तिथून तो फुफ्फुसांपर्यंत जात असतो. मग आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे, परंतु आपला पहिला फोन आलाय. भरत यांचा फोन आलाय कल्याणवरून. नमस्कार भरतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, मी भरत झुंजार कल्याणवरून बोलतोय. हा, डॉक्टर सरांना माझा प्रश्न आहे की मी 1991 पासून मला दम्याचा त्रास आहे. अच्छा. आणि आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी असे जे डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने मी सगळे उपचार केले. अच्छा. अच्छा. पण तरी सुद्धा मला दम्याच्या बाबतीत कुठलाही म्हणजे असा फरक असा पडलेला नाही. ओके. आणि मुख्य म्हणजे की जो मला त्रास पूर्वी हिवाळ्यात व्हायचा तो त्रास आता माझा पुढे पुढे सरकतोय. बरोबर. चालेल. काही वैद्यकीय परीक्षण केलीत आपण? हा, वैद्यकीय म्हणजे कार्डिओग्राफी सगळं केलंय पूर्वी, सगळं छातीचं सगळं काढलंय. आणि जे याच्यामध्ये जे सांगितलं होतं. हॅलो. वय किती आहे आता आपलं? हा, माझं वय आता 49 आहे. ओके, ठीक आहे. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर येतील. सर काय सांगणार? कितीतरी रुग्ण हे आता त्यांनी जर प्रश्न विचारला की वर्षानुवर्ष त्रास असणारे, बरेच वर्ष आम्हाला दम्याचा त्रास असतोय असे दवाखान्यात येणारे कितीतरी रुग्ण असतात. आमचे सर्व प्रकारचे औषधं घेऊन झालेले आहेत पण दमा काही कमी होत नाहीये असे सांगणारे सुद्धा कितीतरी रुग्ण आहेत. जसं आता आपण पहिलं बघितलं की बऱ्याच वेळेला दम लागतोय म्हणजे तो दमा आहे असंच निदान करून त्या पद्धतीने उपचार केले जातात, पण ती गोष्ट नाहीये. याच्यासाठी म्हणून तर रुग्णाचा इतिहास नक्की बघणं गरजेचं असतं. त्यांची दिनचर्या कशी आहे, त्याच्या मागचे हेतू काय आहेत, त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत, त्या कोणत्या वातावरणामध्ये फिरत असतात, त्यांचा रोजचा व्यवसाय काय आहे, या व्यवसायाशी निगडीत तर त्यांचा कोणता आजार नाहीये ना, त्यांची ऋतुचर्या कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. दम लागणं किंवा दम्याची औषधं घेणं, जे क्लिनिकमध्ये येणारे बहुतांश पेशंट असतात जे आम्ही बघत असतो, त्यावेळेला जे दमा म्हणून 100 रुग्ण समजा येणारे असतील तर त्यातल्या 40 जणांना फक्त दमा म्हणजे आयुर्वेदानुसार प्रथमक श्वास किंवा तमक श्वास नावाचा जो व्याधी आयुर्वेदाने दमा म्हणून सांगितलेला आहे तो फक्त 40% रुग्णांना असतो. 60% रुग्णांना तो दमा नसतोच. तर इतर कोणत्या तरी व्याधीचं लक्षण म्हणून होणारी गोष्ट असते किंवा ती महास्रोतसाशी संबंधित, अन्नव स्रोतसाशी संबंधित असते. बऱ्याच जणांना अजीर्णाचा जास्त त्रास असतो, बऱ्याच जणांना कफविकृती मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. काहींना आयुर्वेदाने सांगितलेला, बऱ्याच रुग्णांमध्ये आयुर्वेदानुसार उदावर्त नावाचा जो व्याधी आहे, 40% रुग्ण आपण दम्याचे धरले तर राहिलेल्या 60%पैकी 30% रुग्णांना हा उदावर्त नावाचा जो व्याधी असतो त्याचा त्रास असतो. उदावर्त म्हणजे ज्या वेळेला वायू हा प्रतिलोम होत असतो. आयुर्वेदानुसार वाताची अनुलोम गती असते, वात हा खाली सरकायला पाहिजे, पण ज्या वेळेला वात हा खाली न सरकता तो वात वर सरकतो, प्रतिलोम व्हायला लागतो. आता आपण बघितलं तसं प्राणवायू हा आतल्या बाजूला ओढला जातो शरीरामार्फत, पण ज्या वेळेला ही प्राणाची गती अवरुद्ध होते त्याला खालून कुठून तरी अडथळा यायला लागतो. खालून जो काही वात सरकतोय तोच ह्या प्राणवायूला विरोध करतो. त्यामुळे उदावर्त असणाऱ्या कितीतरी पेशंटमध्ये दमा हे लक्षण स्वरूपात म्हणून दिसत असतं. म्हणजे ह्या वेळेला लक्षण अगोदर दिसतात, ती पचनाशी संबंधित दिसायला सुरुवात होतात आणि नंतर मग हळूहळू त्याचा परिणाम हा प्राणव स्रोतसावर व्हायला सुरुवात होते, फुफ्फुसांवर व्हायला सुरुवात होते आणि दम लागायला सुरुवात होत असते. तसेच अनेक इतर व्याधी आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. जसं आता आपण बघितलं तसं जुनाट सर्दी असेल, बऱ्याच दिवसांचा खोकला असेल, राजक्षमा नावाचा व्याधी आयुर्वेदाने सांगितलेला आहे, किंवा प्राणव स्रोतसाशी संबंधित उरक्षत नावाचा व्याधी आहे. तसेच अन्नव स्रोतसाशी संबंधित असलेले विसूचिका आहे, अल्सक आहे, विलंबक आहे, याच प्रकारचे जे व्याधी आहेत, छर्दी आहे, ज्वर, पांडू, असे कितीतरी अनेक व्याधी आहेत ज्याच्यामध्ये लक्षण स्वरूपात दमा दिसत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर नेहमीची फक्त दम्याची ट्रीटमेंट घेत असाल, दमा म्हणून विचार करून जर तात्पुरती औषधं चालू असतील तर स्वाभाविक त्याच्यामध्ये उपयोग होत नाही. त्यामुळे ह्यातलं नक्की कारण काय आहे ते निदान अगोदर तुम्ही योग्य करून घ्या. त्यानुसार शोधून उपचार होणं गरजेचं आहे, शरीर शुद्धी होणं गरजेचं आहे आणि नंतर जर शमन चिकित्सा झाले तर तुमचा दमा सुद्धा पूर्णतः बरा व्हायला नक्कीच काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण आयुर्वेदानुसार दमा हा याप्य सांगितलेला आहे किंवा कष्टसाध्य सांगितलेला आहे, तो पूर्णतः बरा होऊ शकत नाही असं नाही. आता ते अगोदर जसं म्हणत होतं की आधी फक्त हिवाळ्यात त्रास होत होता, पण हळूहळू त्रास वाढत चालले आणि नेहमीच होतो. कारण स्वाभाविक आहे, मूळ आजारासाठी, मूळ कारणासाठी जर चिकित्सा झाली नाही तर ते दोष वाढतच गेले, दोषांचं शरीरातलं प्रमाण वाढत गेलं तर तो आजार जो आहे तो हळूहळू कष्टसाध्य होत जातो. त्याच्यामुळे त्याच्यावर लगेच योग्य उपचार होणं हे गरजेचं आहे. निश्चितच
भरजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील वैद्यकीय परीक्षण, त्याचं योग्य विलोन करून त्याच्यावर उपचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर, कार्यक्रमात फोनची संख्या देखील वाढली आहे. पुढचा फोन आलाय, स्वप्नाली यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार स्वप्नालीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, आवाज नाही का कमी आहे? हा, आपला प्रश्न विचारा. सर, मला ना मी ॲलर्जी सांगितली आहे, धुळीची ॲलर्जी, थंड पाणी, थंड हवेची ॲलर्जी सांगितली आहे. डॉक्टरांना बऱ्याच वेळा त्याचं सांगितलं कारण, पण डॉक्टर त्या वेळेपुरतेच मेडिसिन आणि टॅबलेट देत आहेत मला. मग मी काय करू शकते त्याच्यावर? आपलं वय किती आहे? मला खूप त्रास होते. माझं वय 17 आहे. आजचा विषय आहे दमा, जुनाट सर्दी आणि ॲलर्जी. सहभागी आहेत डॉक्टर सत्यम गुजर. प्रेक्षको, मला माहिती आहे की तुम्हाला देखील आजच्या तज्ज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का ऋतुसंधी म्हणजे काय? ऋतुसंधी म्हणजे संपणाऱ्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस आणि नवीन येणाऱ्या ऋतूचे पहिले 7 दिवस. हा जो 14 दिवसांचा कालावधी असतो त्याला ऋतुसंधी असे म्हणतात. आणि या कालावधीमध्येच मुख्यतः आजारांचं वाढतं प्रमाण दिसत असतं. अष्टांग हृदयकारांनी यामध्ये सांगितलेलं आहे की संपणाऱ्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस असतात त्यामध्ये त्या ऋतूशी निगडीत असलेला जो आहार विहार असतो त्याचा त्याग करावा आणि नवीन येणाऱ्या जे ऋतुसंधीतले जे दिवस आहेत पुढच्या 7 दिवसामध्ये नवीन येणाऱ्या ऋतूतील आहार विहार हा वाढवावा. याविषयी मी अधिक माहिती तुम्हाला कार्यक्रमाच्या पुढच्या भागात देणारच आहेत. तर सर, मगाशी आपल्याला स्वप्नाली यांचा फोन येऊन गेला की ॲलर्जी आहे, सर्दी, धूळ असेल किंवा थंड पाणी याची ॲलर्जी आहे, तर त्याबद्दल काय सांगणार सर आपण? कसं आहे, एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आपल्याला लगेच त्या गोष्टींची ॲलर्जी असं आपण म्हणलं जातं. आणि ती गोष्ट तशी आहे असं नाहीये. ज्या वेळेला एखाद्या रुग्णाची जर कफ प्रकृती असेल तर स्वाभाविक आहे तुम्हाला थंड गोष्टी घेतल्यानंतर, थंड गोष्टी सेवन केल्यानंतर, थंड हवेमध्ये फिरल्यानंतर, गेल्यानंतर तुमचा तो नको असणारा विकृत कफ वाढणार आहे आणि कफाशी संबंधित असणारे आजार तुमचे वाढणार आहेत. याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला थंड हवेची ॲलर्जी आहे, अशी गोष्ट नाहीये. किंवा धुळीमध्ये गेल्यानंतर ज्या नको असणाऱ्या गोष्टी शरीरामध्ये प्रविष्ट होत असतात, नासामार्गे प्राणवायूतर्फे आत घेतल्या जातात, त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्या गोष्टी विषस्वरूप जर असतील तर शरीर त्याला एक प्रकारची असात्म्यता दर्शवते, शरीर त्याला एक प्रकारचे रिॲक्ट करते. ह्याला आपण जनरली ॲलर्जी असं म्हणलो जातो. पण त्याच्या मागचे तुमची शरीर प्रकृती काय आहे, प्रकृतीनुसार विचार करून त्यामागे इतर कोणत्या गोष्टींमुळे तर हा त्रास होत नाही ना. कफ प्रकृती असेल तर त्या पद्धतीने तुमची दिनचर्या ठेवणं गरजेचं असतं. तुम्हाला ज्या पद्धतीचा त्रास होतोय त्याच्यासाठी रोज सकाळी 1 ग्लास कडकडीत गरम पाणी तुम्ही सेवन करावं, म्हणजे कफ जास्त तयार होण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल आणि थंड प्रदेशात किंवा बाहेर गारठ्यात गेल्यानंतर किंवा धुळीमध्ये जो तुम्हाला त्रास होतोय तो होणार नाही. किंवा हळद जी असते नेहमी घरची हळद गरम तव्यावर भाजून घ्यायची थोडीशी लालसर होतोपर्यंत आणि सकाळ संध्याकाळ पाव चमचा गरम पाण्याबरोबर जर ती हळद घेतली तर जनरली पॉल्युशनमध्ये गेल्यानंतर धुळीमध्ये किंवा धुळीमध्ये गेल्यानंतर जो त्रास होतो हा त्रास कमी व्हायला पेशंटला मदत होऊ शकते. निश्चितच स्वप्नालीजी सरांनी सांगितल्याप्रमाणे काही छोटे आणि घरगुती साधे उपाय आहेत, त्याचा जर तुम्ही फायदा करून घेतला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, निलेश यांचा फोन आलाय अकोल्यावरून. नमस्कार निलेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, नमस्कार सर. निलेश नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. सर्दीचा त्रास आहे सर कंटिन्यू 4-5 वर्षापासून. नाक गळती हमेशा होत राहते. अच्छा, वय किती आहे आपलं? तर माझं वय आता 29. काही उपचार केले आहेत? नाही सर, आता आयुर्वेदिक उपचार करायचा विचार आहे. सर काय सांगणार? अच्छा, ठीक आहे. इतर काही त्रास नाही ना? खोकला, डोकं दुखणं वगैरे? खोकला वगैरे नाही आहे सर. ओके, चालेल. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर येतील. सर काय सांगणार? 4-5 वर्षापासून त्रास आहे. अगदी. आयुर्वेदाने सतत होणारी सर्दी किंवा नाक गळत राहणं याचा प्रतिष्ठाय म्हणून विचार केलेला असतो. ज्या वेळेला बऱ्याच रुग्णांमध्ये तशी कारणे दिसत असतात, म्हणजे कितीतरी रुग्ण 4-4, 5-5 लिटर दिवसाला पाणी पिणारे असेही असतात. काहींचं थंड हवामानामध्ये काम खूप जास्त प्रमाणात असतं, काहींचं 2 व्हीलरवर ड्रायव्हिंग खूप जास्त प्रमाणात असतं आणि सतत हा वाऱ्याशी येणारा संपर्क किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे होणारी प्राणव स्रोतसाची दृष्टी, या सगळ्या गोष्टींमुळे विकृत कफ होणं. आयुर्वेदानुसार कफाचं स्थान हे उरस्थान सांगितलेलं आहे, म्हणजे शरीराच्या ऊर्ध्व भागामध्ये कफाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे तिथं नको असणारा कफ ज्या वेळेला वाढत जातो आणि तो वाढत असणारा कफ ज्या वेळेला सतत बाहेर पडायला सुरुवात होते त्यावेळेला जवळचा मार्ग म्हणजे नासामार्ग. त्यामुळे हा विकृत कफ नासामार्गे म्हणजे नाकावाटे बाहेर पडायला सुरुवात झाली की ती आपण सर्दी होणं ही गोष्ट व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे फक्त पाणी गळतंय, इतर त्रास कोणताच होत नाहीये समजा रुग्णाला, तर तो टिपिकल प्रतिष्ठायाचा त्रास असेल असं नाही होत, तर ती कफाची असणारी दृष्टी, अपधातूची असणारी दृष्टी आणि शरीराने जवळच्या मार्गातून तो बाहेर काढण्याचा केलेला प्रयत्न, अशा पद्धतीने सुद्धा तुमचं लक्षण असू शकतं, तशा पद्धतीने तुमचा त्रास असू शकतो. त्यामुळे जर तुम्ही गार वाऱ्यामध्ये हिंडणं ही गोष्ट जर बंद केली, ते जर कारण असेल, जास्त प्रमाणात पाणी
घेणारे जर लोक असतील तर त्यांनी ते बंद करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि रोज जर सकाळी संध्याकाळी ओव्याची धुरी तुम्ही घेत राहिलात तर पाणी गळणं हा जो प्रकार आहे हा फक्त घरगुती ओव्याची धुरी घेणं ह्या गोष्टीने सुद्धा कमी होतो. आणि तरी सुद्धा तुमचा त्रास तसाच चालू राहिला तर योग्य आयुर्वेदिक उपचार घ्या, त्यांनी तुमचा हा त्रास नक्की नेहमीसाठी कमी होऊन जाईल. निश्चितच. सर, भरतजी यांचा प्रश्न आला त्यापूर्वी दमा आणि श्वासचा शरीर रचनेशी असलेला संबंध याबद्दल आपण सांगत होता, तर त्याबद्दल अधिक काय सांगणार? बरोबर, आपण दम्याची जी कारणं बघत होतो की श्वसनाशी संबंधित असणारे विकार आणि त्याच्यामुळे होणारा दमा, यावेळेला रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित प्राण व स्रोतसाशी संबंधित इतर जे जे काही व्याधी असतात त्याच्यामुळे सुद्धा दम लागत असतो. म्हणजे न्यूमोनिया सारखे नेहमी दिसणारे आजार असू देत किंवा ब्रॉन्किएक्टायसिस सारखे आजार असू देत, इम्फिझेमा सारखे आजार असू देत किंवा बऱ्याच वेळेला इंटरस्टिशियल लंग डिसीजेस नावाचा जो प्रकार असतो तो खरं तर खूप त्रासदायक असतो. म्हणजे ह्याच्यामुळे लागणारा दम हा कष्टसाध्य असतो, बरेच वर्ष टिकणारा असतो आणि जर योग्य उपचार झाले नाहीत तर रुग्ण ह्याच्यातून पूर्णतः बाहेर पडतो असं सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे श्वसनाचे संबंधित जे विकार आहेत यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये विचार करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे नेहमीचा जो आपला आजचा विषय आहे तो दमा, की दमा खूप वाढल्यामुळे, ज्याला आयुर्वेदाने तमक श्वास असं म्हणलेला आहे, तो वाढल्यामुळे लागणारा दमा हे त्या प्राणव स्रोतसाची दृष्टी झाल्यामुळे जी काही कारणं असतात त्याच्यामुळे दम लागणे लक्षण दिसत असतं. दुसरं आहे ते म्हणजे हृदयविकाराशी संबंधित असणारा दमा. कारण ज्या वेळेला हृदयावर परिणाम होतो, एखाद्याला अटॅक येऊन जात असतो किंवा एखाद्याला ब्लॉकेजेस असतात, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जर ब्लॉकेजेस असतील त्याच्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, त्याचं पंपिंगचं काम व्यवस्थित होत नाही आणि स्वाभाविक त्याचा परिणाम हा फुफ्फुसावर पण व्हायला सुरुवात होते आणि दम लागायला सुरुवात होते. किंवा बऱ्याच जणांना अटॅक येऊन गेल्यानंतर सुद्धा हृदयाचं पंपिंगचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे, ज्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर म्हणलं जातं किंवा आयुर्वेदाने हृदरोग असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, हृदयाचं बल कमी झालं की त्याचा परिणाम हा फुफ्फुसांवर होईल्याशिवाय राहत नाही किंवा प्राणव स्रोतसावर हा नक्की होतो आणि त्याच्यामुळे दम लागणं किंवा हृदयाच्या वरचं जे आवरण असतं ज्याला त्याचा जर शोथ असेल त्या ठिकाणी इन्फेक्शन झाले, कार्डायटिस सारखे जे व्याधी दिसत असतात त्याच्यामुळे सुद्धा दम लागणं हे लक्षण दिसत असतं. त्याच्यामुळे हृदयाशी संबंधित जर दम लागत असेल, ज्याला कार्डियाक अस्थमा असंही म्हणलं जातं, तर त्यानुसार उपचार होणं गरजेचं असतं. कारण नेहमीच रेस्पिरेटरी सिस्टमशी संबंधित असेल तर त्यानुसार उपचार बदलत असतात, त्यानुसार पंचकर्म बदलत असतात, म्हणजे पूर्ण लाईन ऑफ ट्रीटमेंटच बदलत असते. आणि तेच जर कार्डियाक अस्थमा असेल किंवा हृदरोगाशी संबंधित असेल तर त्यानुसार उपचार वेगळे असतात. आणि तिसरी गोष्ट जी आपण बघितली की ती महास्रोतस म्हणजे अन्न व स्रोतसाशी संबंधित जे काही व्याधी आहेत त्याच्यामुळे दम लागणं. आयुर्वेदाने दमा किंवा श्वास हा जो आमाशयुक्त समुद्भव असा त्याचा सांगितलेला आहे. म्हणजे आमाशयामध्ये ह्याची सुरुवात होते या आजाराची. आमाशय उरस्थानामध्ये फुफ्फुस असल्यामुळे आमाशयाच्या ठिकाणी कफ तयार होण्याचं काम होत असतं आणि ज्या वेळेला कफ हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्यावेळेला तो स्वस्थानातून तिथे वाढायला सुरुवात होऊन हळूहळू नंतर तो फुफ्फुसामध्ये जाऊन बसतो. कारण वाढलेला कफाला जवळचा जो अवयव आहे, जवळचे जे स्थान आहे ते उरस्थानात फुफ्फुस आहे आणि तिथे कफ जास्त वाढल्यानंतर मग प्राणाच्या गतीला अडथळा निर्माण होऊन दम लागणं ही गोष्ट सुद्धा दिसत असते. निश्चितच सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, दत्ता कदम यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार दत्ताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो 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 नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला एक 4-5 वर्षापूर्वी घशाचं इन्फेक्शन झालं होतं. तर अजूनही तेलकट खाल्ले की घशाला त्रास होतो, नेमकं काय केलं पाहिजे? आपलं वय किती आहे? 30. सर, काय विचारायचं? ठीक आहे, चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगा? तेलकट गोष्टी सतत खाण्यामध्ये येत राहणं, नको असणाऱ्या गोष्टी बाहेरच्या सतत खाण्यामध्ये येत राहिल्या की स्वाभाविक त्याचा एक प्रकारचा तेलकट थर जो आहे तो ह्या गलप्रदेशी गलभागामध्ये साठून राहायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम हा नको असणारा विकृत कफ वाढणं किंवा त्याच्यामुळे लवकर इन्फेक्शन्स कॅच होणं ही गोष्ट व्हायला नक्कीच मदत होत असते. आणि तुमची प्रकृती सुद्धा जर तशीच असेल, कफ विकृत तयार होण्याची किंवा वाढण्याची, तिथे साठून राहण्याची टेंडन्सी असेल तर फक्त तेलकट खाणं हे निमित्त मात्र होत जातं आणि त्याच्यामुळे मग घसा खवखवणं, घसा दुखायला लागणं, हळूहळू बेचैनी जाणवणं, बारीक ताप कणकण जाणवणं, मग नंतर सर्दी होणं, खोकला होणं असं रूपांतर होतो, तो आजार सुद्धा वाढत जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शक्यतो बाहेरचा खाद्यपदार्थ अवॉइड करणं, तेलकट पदार्थ अवॉइड करणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यानुसार कफविकृती होणारी जी काही कारणं आहेत ती बंद करून त्यानुसार विकृत कफ होऊ नये म्हणून उपचार करणं गरजेचं असतं. सतत गरम पाण्याचं सेवन जर केलं तर त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. किंवा ज्येष्ठमधासारखे जर ज्येष्ठमध फांड घेणं किंवा ज्येष्ठमधाच्या काड्या सतत चगळत राहणं हा उपचार जरी तुम्ही घरच्या घरी करत राहिलात तरी त्यांनी त्रास कमी व्हायला नक्कीच मदत होईल. चालेल. दत्ताजी सरांनी सांगितल्याप्रमाणे काही घरगुती उपक्रम करायचे की ज्याच्यामुळे चांगला फायदा तुम्हाला दमा या व्याधीत होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की आयुर्वेदानुसार दमा म्हणजे काय आणि ती होण्यामागची कारणं काय, याबद्दल थोडक्यात काय सांगणार?
आयुर्वेदाने जे दमा म्हणलं आहे, तमक श्वास म्हणजे श्वासाचे 5 प्रकार आयुर्वेद सांगतो. महाश्वास, ऊर्ध्व श्वास, छिन्न श्वास, तमक श्वास आणि शुद्रक श्वास. त्यातला आपण जो दमा आपल्याला अभिप्रेत असतो बोली भाषेमध्ये, तो आयुर्वेदानुसार तमक श्वास म्हणजे दमा. तमक म्हणजे जो सायंबली असतो, जो रात्रीच्या वेळेला जास्त प्रमाणात वाढतो, तमप्रवेश अंधारात जो वाढतो तो तमक श्वास. त्यामुळे दम्याचा वेग येताना बहुतांशी रात्रीच्या वेळेला जास्त येत असतात, किंवा ज्या वेळेला रुग्णाला त्रास जास्त होत असतो त्यावेळेला तमप्रवेश म्हणजे डोळ्यासमोर अंधार येणं, हे जे लक्षण ज्याच्यामध्ये दिसतं त्याला तमक श्वास असं म्हणलं जातं. ह्यामध्ये पेशंटला रुग्णाला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असतो, सतत दम लागत असतो, धडपड रुग्णाची चालू असतं सतत श्वास घेण्यासाठी, अशी लक्षणं दिसत असतात. ज्यांचं सतत गार हवेमध्ये काम असतं, ज्यांचं सतत थंड प्रदेशामध्ये फिरणं असतं, किंवा ज्यांचा व्यवसाय हा रंगद्रव्य तयार करण्याशी संबंधित असेल, नको असणाऱ्या केमिकलचे सतत संपर्क येत असेल, दूषित विषांचे सतत संपर्क येत असेल आणि त्याचा परिणाम होणं आणि त्याच्यामुळे प्राण व स्रोतसाची दृष्टी येणं, म्हणजे नको असणारे विषारी पदार्थ सतत जर श्वसनावाटे जर फुफ्फुसामध्ये जात असतील तर त्याचा परिणाम हळूहळू व्हायला सुरुवात होत असते. किंवा आहारातल्या चुकीच्या गोष्टी, सतत थंड पदार्थ घेतले जाणं, आईस्क्रीम सारख्या गोष्टी जास्त खाल्ल्या जाणं, फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ जास्त घेतले जाणं, मासे, अंडी यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात घेतले जाणं, ह्या जर गोष्टी सतत चालू असतील, किंवा उडीद, पावटा किंवा वातुळ पदार्थ सतत सेवन करणारे जे लोक असतात, यांच्यामध्ये एका बाजूला कफाची विकृती होत असते, नको असणारा कफ शरीरात साठून राहणं ही गोष्ट व्हायला लागते, एका बाजूला वाताची विकृती होते. प्राणव स्त्रोतसामध्ये एक प्रकारची मृदुता असते, स्निग्धता असते आणि त्याच्यामुळे त्यांचे इलॅस्टिसिटी त्याच्यामध्ये चांगली असते, म्हणजे श्वास घेणं आणि सोडणं ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय व्यवस्थितपणे होत असते. पण जेव्हा वात वाढत असतो त्यावेळेला ह्या प्राणव स्त्रोतसामध्ये एक प्रकारचा संकोच यायला लागतो, कठीणता यायला लागते, कोरडेपणा यायला लागतो आणि कोरडेपणा आल्यामुळे श्वासवाहिन्यांचं जे संकोच प्रसरणाचं काम जितकं व्यवस्थित व्हायला पाहिजे तितकं होत नाही आणि त्यात कफ तिथे जर साठून राहिला तर तो प्राणवायूला अवरोध होतो. त्याच्यामुळे श्वास आत घेणं ह्या ज्या प्रक्रियेला अडथळा यायला सुरुवात झाली की मग तो दम लागायला लागतो आणि तो कफ साठून राहिल्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास असतो अशा लोकांना झोपल्यानंतर त्रास जास्त होत असतो. म्हणजे आसीनो लभते सौख्यम असं जे म्हणलेलं आहे की बसल्यानंतर रुग्णाला बरं वाटतं, झोपल्यानंतर कफ पूर्ण तो प्राणव स्त्रोतसामध्ये पसरल्यामुळे श्वास घ्यायला अजून त्रास होत असतो आणि रुग्णाचा त्रास वाढत असतो. त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार दमा म्हणजे तमक श्वास, त्याचेही प्रथमक श्वास, संतमक श्वास असे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. त्याचे कारण प्रत्येकाचे वेगळे सांगितलेले आहेत आणि त्या पद्धतीने निदान करून उपचार होणं हे गरजेचं असतं. निश्चितच सर, प्रेक्षक आयुर्वेद म्हणजे एक मोठा अथांग सागर आहे, त्याबद्दल सर थोडक्यात आपल्याला माहिती देत होते. सर आपल्याला पुढचा फोन आलाय, विकास पाटील यांचा फोन आलाय जळगाववरून. नमस्कार विकासजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार, मी विकास पाटील बोलतोय जळगाववरून. नमस्कार. प्रश्न विचारा. हा सर, विषय असा होता, माझ्या मुलाचं वय 18 आहे आणि त्या मुलाला जवळपास 3-4 वर्षापासून सर्दीचा त्रास होतो. अच्छा. तर त्याचं आणि अंग असं नेहमी गरम असतं सर. तर आम्ही लोकल 2-3 डॉक्टरांना दाखवलं, त्यांची ट्रीटमेंट नाही घेतली तर व्हायरल इन्फेक्शन असं ॲलर्जी सांगतात. आणि त्याचा दुसरा असं आहे सर, तो नेहमी जेव्हा खोकतो ना तर असं त्याला खोकताना जुनाट खोकल्यासारखं खंग असा आवाज होतो. मला वाटतं त्याला होपिंग कप असं काहीतरी म्हणू शकतो आपण कदाचित. तर त्याचा तो नेहमी जरी सर्दी त्याला नसली तर जेव्हाही तो असं जनरली नॉर्मली खोकतो तर त्याला असा खंग असा आवाज होतो खोकताना. चालेल, निश्चितच सर काय विचारायचं. अंग नेहमी गरम असतं, तर बऱ्याच ट्रीटमेंट आम्ही घेतली पण तो ते काही जात नाही सर. आजचा विषय आहे दमा, जुनाट सर्दी आणि ॲलर्जी. सहभागी आहे डॉक्टर सत्यम गुजर. प्रेक्षको, आजच्या तज्ज्ञांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवत आहोत, तो कृपया तुम्ही नोंदवून घ्यावा. आजच्या तज्ज्ञांचा पत्ता आहे डॉक्टर सत्यम गुजर, ओमकार आयुर्वेद, पुणे येथे खजिना महाल, 2रा मजला, 1471 सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबई येथे प्रत्येक महिन्याच्या 1, 2 व 3 रविवारी शिवाजी पार्क दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा STD कोड आहे, 244305118 किंवा 9. तसेच मोबाईल क्रमांक आहेत 9822199851 किंवा 9011640352. वेबसाईट आहे www.omkarayurved.in.
प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला ऋतुसंधीबद्दल माहिती देत होतो. तर त्याचं उदाहरण जर देता आलं तर शरद आणि हेमंत ऋतूच्या ऋतुसंधीत आपण संक्रांत हा सण साजरा केला होतो. तर त्यामध्ये आपण मुख्यतः तीळ, गुळ असेल, हुलगी असेल, बाजरी असे उष्ण पदार्थ खातो. त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की त्यामुळे शरीरातील ही उष्णता टिकून राहत असते. आणि दुसरं जर उदाहरण देता आलं तर शिशिर आणि वसंत ऋतूच्या ऋतुसंधीत आपण चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडव्याचा आपण सण साजरा करतो. त्याच्यामध्ये कडुनिंबाचं वर्णन असतं. त्याचं कारण असं की मुख्यतः वसंत ऋतूमध्ये कफाचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्याचं विलन होण्यासाठी कडुनिंबाचं सेवन करावं. सर, कार्यक्रमाच्या ब्रेक पूर्वी आपल्याला फोन आला होता विकास पाटील यांचा की 18 वर्षाचा मुलगा आहे आणि ॲलर्जी आहे बऱ्याच वर्षापासून. तर काय सांगणार सर? आता ते जसं फोनवर म्हणलंय की त्या मुलाला 3 वर्षांपासून कफाचा त्रास होतो आहे, खोकल्याचा सतत त्रास होत असतो. बेसिकली एक तर लहान मुलांमध्ये वयाच्या 20व्या वर्षांपर्यंत आयुर्वेदानुसार कफ हा प्रबल असतो. कफ दोषाचं आधिक्य खूप जास्त असतो. शरीरामध्ये कफ जास्त असणं हे प्राकृतरित्याच खूप जास्त असतं. त्यात लहान मुलांना बहुतांशी थंड आईस्क्रीम खाण्याची सवय जास्त असते, गोड खूप आवडत असतं. या सगळ्या गोष्टींमुळे विकृत कफ जास्त वाढलेला असतो. त्यात आपला मातृवर्ग सर्वच आया या मुलांना दूध प्या म्हणून खूप मागं लागतात आणि नको असणारं दूध, म्हणजे जे खरं तर ह्या वयामध्ये दूध चांगलं आहे, प्रश्नच नाही, पण गाईचं दूध जर दिलं गेलं तर त्याचा उपयोग चांगला आहे. पण म्हशीचं दूध सतत दिलं जाणं आणि सध्या जे पिशवीतलं दूध जास्त प्रमाणात दिलं जातं, जे 3-4 दिवशी काढलेलं असतं, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं असतं, नंतर ते आपल्यापर्यंत येतं आणि असं दूध जर तुम्ही मुलांना सतत देत असाल तर स्वाभाविक आहे त्याच्यामुळे कफाची विकृती ही खूप जास्त प्रमाणात दिसते. त्यामुळे लहान मुलांमध्ये सतत सर्दी असणं, नाक गळणं, खोकल्याचा त्रास, बारीक ताप येणं, बालदम्याचा त्रास असणं. आता जसं ते म्हणलं की सतत खोकल्याचा आवाज, खोकला असतो आणि वेगळा आवाज येत असतो, कारण तो कफ नको असणारा प्राणव स्रोतसामध्ये साठून राहण्याचं ते लक्षण आहे. प्राणव स्रोतसाची ती दृष्टी आहे. प्राण सहजासहजी आत घेतला जाणं किंवा उदान वायूमार्फत उच्छ्वास, म्हणजे आपण जो श्वास बाहेर टाकतो ते उदानाचं काम असतं. पण ज्या वेळेला प्राणव स्रोतसाच्या दृष्टीमुळे ह्या दोन्हीमध्ये अडथळा येतो, कफ नको असणारा विकृत साठून राहिलेला असतो, त्याच्यामुळे त्याला तो त्रास होतो आहे. त्याला ती कोणती ॲलर्जी आहे असं बिलकुल नाहीये. त्याच्यामुळे उलट जर त्याला तुम्ही वमन नावाचा एक पंचकर्माचा प्रकार असतो, नको असणारा विकृत कफ जो उरस्थानामध्ये किंवा शरीरात साठून राहिलेला आहे तो बाहेर काढून टाकण्यासाठी वमनासारखं उत्तम काही नाही. त्यामुळे वमन करून जर कफग्न उपचार आणि वातग्न उपचार त्याच्यावर झाले, योग्य प्रकारे आयुर्वेदानुसार प्राणव स्रोतस दृष्टी दूर करणारे जर उपचार झाले तर त्याचा आत्ताचा असणारा त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला नक्कीच मदत होईल. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की दम्यामध्ये नेमकी कोणती लक्षणं दिसतात, त्याबद्दल काय सांगणार? दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं हे व्याधी प्रतिनिक लक्षण असतं. म्हणजे प्रत्येक दमेकरीला ते दिसतच असतं. पण दमा जशी सुरुवात होते, म्हणजे नवीनच दमा सुरुवात झालेली असेल तर हा वेगकालीन असतो, म्हणजे ठराविक वेळेमध्येच होणारा दम्याचा त्रास असतो. म्हणजे समजा पावसाळा सुरू झाला तर त्रास वाढतो, हिवाळा सुरू झाला, शरीरात थंड वातावरण किंवा बाहेर थंड वातावरण वाढले, त्याची शीतता शरीरात वाढत असेल तर त्याच्यामुळे त्रास सुरू होतो. किंवा आभाळामध्ये आभाळ खूप आलंय, ढग खूप वाढत गेलेले आहेत तर त्याचा परिणाम म्हणून अशा लोकांना त्रास लगेच जाणवतो. खाण्यापिण्यामध्ये बदल झाले, थंड गोष्टी काही खाण्यामध्ये आल्या, सतत शीतपदार्थांचं सेवन केलं गेलं तर अशा रुग्णांमध्ये त्रास जाणवायला लागतो. कारण संप्राप्ती आधीच घडून आलेली असते, शरीरामध्ये दोष हे वाढलेले असतात, नको असणाऱ्या कफाचं आधिक्य वाढलेलं असतं, वात हा विकृत झालेला असतो, प्राणव स्रोतसाची त्या ठिकाणी म्हणजे श्वासनलिकांच्या ठिकाणी कफ येऊन साठून राहणं, त्यांच्यातला एक प्रकारचा संकोच श्वासनलिकांचा होणं ही गोष्ट झालेलीच असते. फक्त त्याला वेगावस्था येणं, म्हणजे अटॅक येणं, दम्याचा अटॅक येणं, उबळ येणं ही जी गोष्ट आहे ती होत असते. आणि ज्या वेळेला अटॅक येतो त्यावेळेला रुग्णाची अवस्था ही अतिशय बेचैन असते. कारण सुरुवात जनरली होते ती सर्दी होणं, त्याच्यानंतर खोकला व्हायला लागतो, खोकला हळूहळू वाढायला लागतो. असे रुग्ण बरेच खोकत असतात पण खोकलं तरी कफ अडकून राहिल्यामुळे कफ सुटत नाही. आणि ज्या वेळेला कफ सुटतो त्याच वेळेला रुग्णाला बरं वाटत असतं. म्हणजे बराच वेळ खोकल्यानंतर थोडासा कफ सुटणं अशी रुग्णाची अवस्था असते. झोपल्यानंतर त्रास वाढणारा असतो, त्याच्यामुळे असा पेशंट बसून शक्यतो टक्क्यावर टेकून डोकं ठेवून बसणं प्रेफर करतो की जेणेकरून त्रास कमी होईल, तो कफ खाली जायला मदत होईल. आणि जोपर्यंत अशा रुग्णांचा कफ सुटत नाही तोपर्यंत त्रास कमी झालाय असं होत नाही. बऱ्याच रुग्णांमध्ये डोकं दुखणं, मळमळ होणं, उलटी होणं, बेचैनी जास्त प्रमाणात जाणवणं, ताप असणं, कणकण असणं, काही काहींना अंधारी येणं, चक्कर येऊन पडणं अशा प्रकारची लक्षणं सुद्धा हळूहळू दम्यामध्ये दिसत असतात. बऱ्याच वेळेला नवीन दमा असेल तर त्यात वेगावस्था आणि अवेगावस्था, म्हणजे त्रास काहीच नसणं, म्हणजे हा दम्याचा रुग्ण आहे का हे सुद्धा कळत नाही, इतका रुग्ण नॉर्मल असतो. कारण त्यावेळेला एकदम अवरोध श्वासवाहिन्यांचा झालेला नसतो, तेव्हा त्रास काही जाणवत नसतो. पण फक्त निमित्त कारण काहीतरी मिळालं की त्रास लगेच वाढत असतो. आणि जर मूळ कारणासाठी योग्य चिकित्सा झाली नाही तर तो दमा वाढत जाऊन एक वेळ अशी येते की फक्त काहीतरी ठराविक वेळेमध्येच त्रास होतोय असं होत नाही, तर सतत दम लागणं ही गोष्ट सुरू होत असते. त्याच्यामुळे
योग्य निदान होऊन योग्य वेळेला दम्याचं नवीनच असताना उपचार होणं हे खूप गरजेचं असतं की जेणेकरून दमा सतत राहिलेला आहे किंवा कायमस्वरूपी तो रुग्णाचा मित्र म्हणून राहिला आहे ही गोष्ट होत नाही. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय. अजित यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार अजितजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. 10 वर्षाची मुलगी आहे. तिला कायम छातीमध्ये कफ होत असतो आणि घशात येऊन इन्फेक्शन वाढतं कायम. त्याला तो काही केलं ते इथल्या डॉक्टरांकडे पण तो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होऊ राहिला डॉक्टर. चालेल सर, काय विचारायचं? ठीक आहे. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगणार? बऱ्याच वेळेला कफ शरीरामध्ये साठून राहणं, तो कफ लवकर न अडकून निघणं, राहणं, हे लहान मुलांमध्ये सुद्धा दिसत असतं लक्षण. त्याचप्रमाणे बऱ्याच दमेकरी पेशंटमध्ये किंवा कफ अडकून राहणारे जी टेंडन्सी असणारे इतर आजार आहेत अशा बऱ्याच रुग्णांमध्ये हे लक्षण स्वरूपात म्हणून दिसत असतं. बऱ्याच वेळेला हा कफ निघून जाण्यासाठी किंवा श्वासवाहिन्यांमधला अवरोध दूर करण्यासाठी वेगवेगळ्या पंप्सचा किंवा इनहेलर्सचा वापर केला जातो, ज्याच्यामुळे ते डायलिटेशन होत असतं ब्रॉन्किल्सचं आणि तात्पुरतं रुग्णाला बरं वाटत असतं. पण त्याच्यामुळे उलट पुढे पुढे हा त्रास वाढत जायला मदत होत असते, इलॅस्टिसिटी कमी होत असते सतत पंपचा यूज करून. त्याच्यापेक्षा जर योग्य आयुर्वेदिक उपचार होणं ह्याच्यामध्ये गरजेचं असतं. कफ सुटण्यासाठी सगळ्यात सोपा घरगुती उपाय म्हणजे गोडे तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. अगदी नेहमीच आपलं वापरणारं मीठ असेल तरी चालेल, शेंदोलोन किंवा सेंदो मीठ यूज केलं तर अतिशय उत्तम. गोडे तेल आणि मीठ एकत्र करून ते गरम करायचं, छातीला आणि पाठीच्या मागच्या बाजूला ते चोळायचं आणि त्याच्यानंतर शेक घ्यायचा. ते शेक घेतल्यामुळे असं स्नेहस्वेदन केल्यामुळे तो छातीमध्ये उरस्थानामध्ये जो काही कफ साठून राहिलेला आहे तो लवकर मोकळा व्हायला मदत होते आणि तो बाहेर पडल्यानंतर रुग्णाचा त्रास लगेच कमी होतो. श्वास घेणं हे सुसह्य होऊन जातं. बऱ्याच वेळेला तो कफ जो आपण ज्यावेळेला स्नेहस्वेदन करतो त्यावेळेला कफ सुटल्यानंतर तो आमाशयात पोटामध्ये जात असतो. त्यावेळेला कडू रेवाचिनी सारखं एखादं जर रेचक औषध दिलं जे सहज उपलब्ध होऊ शकतं तर तो कफ शौचा वाटे बाहेर पडतो आणि रुग्णाला त्रास जास्त प्रमाणात होत नाही. बऱ्याच लहान मुलांना ह्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो आणि दमेकरी रुग्णांमध्ये सुद्धा अटॅक आल्यानंतर जर तुम्ही ही गोष्ट यूज केली, इनहेलर्स पेक्षा सुद्धा लवकर जास्त प्रमाणात उपयोग ह्याने आपल्याला व्हायला मदत होत असते. निश्चितच. सर, माझा कार्यक्रमात पुढचा प्रश्न आहे की दमा हा आयुर्वेदिक उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो का? काय सांगणार? अगदी चांगला प्रश्न आहे, कारण वर्षानुवर्ष दम्याचे त्रास असणारे कितीतरी रुग्ण चिरकालीन म्हणू शकतो अगदी. आणि हा आजार बरा होऊ शकतो का हेच त्यांच्या मोठं प्रश्नचिन्ह असतं की आपण यातून कधी सुटू आणि हा त्रास बरं झालं तर खरंच खूप चांगलं होईल असे कितीतरी पेशंटला वाटत असतं. नक्कीच दमा हा पूर्णतः आयुर्वेदिक उपचारांनी बरा होऊ शकतो. तो कितीतरी जुना असला तरी सुद्धा. तुम्हाला एक उदाहरणच याच्या बाबतीत देतो. एक पेशंट मागच्या 3-4 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. 18 ते 19 वर्ष दम्याचा त्रास त्या रुग्णाला होता. कितीतरी वर्ष सफर. नेहमी अशी सुरुवात की पावसाळा आला की त्रास व्हायचा, हिवाळ्यात व्हायचा, पण नंतर हळूहळू त्याचा अटॅक वाढत गेला. थोडंसं काहीतरी थंड खाण्याचं कारण झालं किंवा कधी अटॅक येईल सांगता येत नाही अशी परिस्थिती होती. आणि असं झाल्यानंतर ज्या वेळेला त्याची आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू झाली, योग्य उपचार सुरू झाले, त्यावेळेला वमन, जसं आता आपण म्हणलं की वमन नावाचे जे पंचकर्म उपचार आहे त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगलं होतं. तर अशा रुग्णामध्ये त्या रुग्णाला वमन दिल्यानंतर त्या रुग्णाचा 19 वर्षांचा असणारा त्रास ऑलमोस्ट 2 महिन्यामध्ये पूर्णतः कमी झाला. म्हणजे फक्त वमन चिकित्सा, तो कफ जो अडकून राहिलेला होता तिथे तो बाहेर काढून टाकल्यानंतर 2 महिने फक्त शमन चिकित्सा करावी लागली. तरी तो रुग्णाला त्रास आता अजूनही 3 महिने झाले कोणताही त्रास नाही, अशी सुद्धा गोष्ट होऊ शकते. त्यामुळे दम्याचा आजार हा पूर्णतः बरा होऊ शकत नाही असं बिलकुल नाहीये. फक्त आपण जशी अगोदर कारणं बघितली की तो अन्न व स्रोतसाशी संबंधित आहे, म्हणजे अन्न व स्रोतसाशी संबंधित इतर व्याधी असतील, अतिसार असेल, छर्दी असेल, अजीर्ण असेल, ह्या कोणत्या व्याधींमुळे तो झालेला आहे, विकृत कफ जास्त तयार होऊन झालेला आहे ते बघणं गरजेचं आहे. किंवा श्वास व स्रोतसाशी संबंधित, प्राण व स्रोतसाशी संबंधित, रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित कोणते व्याधी आहेत त्याच्यामुळे तो दम लागतोय का हे बघणं गरजेचं आहे. की हृदयाशी संबंधित असणारा काही त्रास आहे त्याच्यामुळे होतोय हे बघणं गरजेचं आहे. त्यानुसार जर योग्य पंचकर्म उपचार झाले, शमन औषधी योग्य प्रमाणात झाली आणि पथ्य रुग्णांनी पाळणं ही गोष्ट अतिशय याच्यामध्ये महत्वाची असते. या पद्धतीने उपचार झाले तर हा त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला नक्कीच मदत होत असते. निश्चितच प्रेक्षको, आयुर्वेद ही तुमच्या सर्वांसाठी एक संजीवनी प्राप्त साध्य होऊ शकते. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. प्रकाश यांचा फोन आलाय रायगडवरून. नमस्कार प्रकाशजी, आपला प्रश्न विचारा. माझं नाव प्रकाश शेडगे आहे. हा, नमस्कार, प्रश्न विचारा. माझं नाव प्रकाश शेडगे, रायगडमधून बोलतोय, हरेश्वर गावातून. मला असं चालताना दम लागतो, पूर्वी नव्हता. डॉक्टरने मला एक्स्ट्रा काढायला सांगितला, तर छातीमध्ये कफाचं प्रमाण दाखवलं त्याच्यामध्ये. अच्छा. मला 2 जानेवारी पासून माझं औषध वगैरे चालू आहे. त्यांनी पंपिंग करायला एक गोळी दिली पंपामध्ये टाकायला.
ते तोंडाने ओढायचं ते, आणि बाकी इतर गोळी रात्री खायला की सकाळची गोळी असते. आपलं वय किती? माझं वय 54 ओपन. चाल सर काय विचारायचं? तर मला असा त्रास होतो, तर ते अजून म्हणजे काय बरं वाटत नसतं, तरी पण अजून चालताना दम लागतो औषध चालू समजा, तर त्यासाठी काय करायला पाहिजे? प्रेक्षको, आजच्या विषयाशी संबंधित जर आपले काही प्रश्न असल्यास आपण आम्हाला ईमेल देखील करू शकतात, जेणेकरून आम्ही पुढच्या कार्यक्रमात त्यांचा संबंध देऊ किंवा त्याची उत्तरं देखील देऊ शकतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी प्रकाशजी यांचा फोन आला होता, तर त्याबद्दल काय सांगणार सर? कफ साठून राहणं आणि त्याच्यामुळे दम लागणं ही गोष्ट बऱ्याच जणांना जाणवत असते. त्याचप्रमाणे हृदयाशी संबंधित जर प्रॉब्लेम असेल त्याच्या वेळेला सुद्धा चालल्यानंतर दम लागणं ही गोष्ट सुद्धा होत असते. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही अगोदर हृदयाशी संबंधित तर नक्की काही त्रास नाही, हे ECG करून घ्या, काही टेस्ट करून घ्या, आणि ते कन्फर्म झाल्यानंतर फक्त तो कफ वाढल्यामुळेच जर होत असेल आणि कफ तिथे साठून राहिल्यामुळे श्वासाच्या गतीला अडथळा निर्माण होत असेल, त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. त्यानुसार कफग्न औषधं होणं गरजेचं आहे. प्राणवायू स्रोतसातला जो काही संकोच आहे तो दूर करण्यासाठी जर आयुर्वेदिक उपचार झाले आणि त्याच्याबरोबरच नंतर त्या प्राणवायू स्रोतसाला बल देण्यासाठी रसायन चिकित्सा सुद्धा याच्यामध्ये खूप उपयोगी असते. त्याच्यामुळे पहिल्यांदा वमनासारखं शोधन करून तो कफ पूर्णतः बाहेर काढून टाकणं, प्राणवायू स्रोतसाची दृष्टी दूर करण्यासाठी शमन चिकित्सा, कफ तयार होऊ नये म्हणून शमन औषधं, आणि नंतर रसायन चिकित्सा जी आयुर्वेदाने सांगितलेली आहे प्राणवायू स्रोतसाला बल मिळण्यासाठी, त्याच्यामध्ये 64 पिंपरी, च्यवनप्राश यासारखी औषधं वापरली जातात. ती सतत सेवन करणं, अशा पद्धतीने जर उपचार झाले तर अशा प्रकारचा त्रास पूर्णतः बरा व्हायला नक्कीच मदत होते. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सतत सर्दी असणं किंवा जुनाट सर्दी ही होण्यामागची कारणं काय आहेत सर? त्याबद्दल काय सांगणार? तर ते सतत सर्दी होणं, सतत नाक गळते. बरेच रुग्ण असे असतात की सकाळी आंघोळ केला की सतत शिंका सुरू होतात, अर्धा तास शिंकतच असतात, सतत नाकातून पाणी गळत असतं, डोळे लाल होतात, डोकं जड होतं, डोकं दुखायला सुरुवात होते. कितीतरी मायग्रेन म्हणून येणारे पेशंट असे असतात की ज्यांचा मायग्रेन असण्यापेक्षा तो कफ साठून राहणं म्हणजे सायनसचा त्रास असणारे कितीतरी पेशंट येणारे असतात की बऱ्याच वर्षानुवर्ष सायनसचा त्रास होतोय. सर्दी सतत असणे ह्याच्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. जुनाट सर्दी, एक तर नाक गळणं, ह्याचा विचार वेगळ्या पद्धतीने होणं गरजेचं आहे, त्यानुसार उपचार वेगळे असतात. आणि बऱ्याच जणांना नाकामध्ये अवरोध असणं म्हणजे नाक चोंदणं, बोलीभाषेत आपण असं म्हणूया की श्वास घ्यायलाच त्रास होतोय, झोपल्यानंतर नाक इतकं चोंदतं की श्वास सहजासहजी घेऊ शकत नाही, असे सुद्धा पेशंट असतात. किंवा काहींना सायनसचा त्रास असतो की सायनसचा त्रास सतत असणं, त्याच्यामुळे एक प्रकारची सूज असणं किंवा श्वास आत घ्यायला सुद्धा धडपड करावी लागणं, ह्याच्यामध्ये श्वास नलिकांना सूज असते किंवा दम्याचा त्रास असतो असं होत नाही. पण सायनस म्हणजे एक प्रकारची पोकळी असते, पण ज्यावेळेला नको असणारा कफ या पोकळींमध्ये साठून राहतो त्यावेळेला सुद्धा आवश्यक असणारी जागा न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी रुग्णाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, दम लागतो, असा सायनसचा त्रास असतो. आणि हा नको असणारा कफ ज्यावेळेला ह्या नासामार्गामध्ये साठून राहतो, सायनसमध्ये साठून राहतो, त्यावेळेला डोकं दुखणं, सतत नाक वाहत राहणं, ज्यावेळेला त्याच्यामध्ये द्रवता जास्त असते, विकृती कफाची झाल्यानंतर सुद्धा त्याचा कशाचा अनुबंध आहे, बऱ्याच वेळेला सायनसमध्ये कफ साठून राहून तिथे पुय निर्मिती होते, तो इन्फेक्ट होत राहतो, त्याच्यामुळे डोकं सतत दुखणं, ठणकणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं, नाक चोंदणं ही गोष्ट जाणवते. तर कफ भरपूर तयार होऊन तो शरीरामार्फत नको असणारा कफ बाहेर टाकला जातोय, त्यावेळेला मग सतत सर्दी व्हायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला असं होतं की व्याधी क्षमत्वच रुग्णाचं कमी झालेलं असतं, म्हणजे सप्तधातू जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, यांची सारता कमी होत जाणं, ह्या धातूंचं प्रत्येकाचं काम जे आहे ते शरीर पोषणाचं किंवा धारणात धातवा असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. म्हणजे शरीराचे धारण करणारे हे 7 धातू असतात, पण जेव्हा ह्यांची सारता कमी होत असते त्यावेळेला सतत सर्दी होत राहणं, कारण तुमचं व्याधी क्षमत्व कमी झालं तर बाहेरचे इन्फेक्शन स्वाभाविक सृष्टीमार्फत तो प्राणवायू शरीरात घेतला जातोय, नको असणाऱ्या इतर बाहेरच्या गोष्टींची, विषाणूंची, जीवाणूंशी, नको असणाऱ्या विषारी पदार्थांचा संपर्क सतत येत असतो, नासामार्फत, नाकामार्फत या गोष्टी शरीरामध्ये ओढल्या जातात. पण तुमचे व्याधी क्षमत्व चांगलं असल्यामुळे तुम्हाला पुढे कोणता त्रास होत नाही. पण तुमचे व्याधी क्षमत्व जर कमी असेल तर ह्या गोष्टी थोड्या जरी शरीरात प्रविष्ट झाल्या की ते लगेच नाक गळायला लागणं, बारीक ताप येणं, कणकण येणं, बेचैनी जाणवणं अशी गोष्ट सुरू होते. बऱ्याच वेळेला सतत सर्दी होणे, टीबी होण्यासारख्या टीबी सारखा एखादा मोठा व्याधी असेल किंवा राजयक्ष्मा ज्याला आयुर्वेदाने म्हणलेलं आहे की ज्याची व्याप्ती खूप मोठी आहे, टीबी हा त्यातला एक छोटासा भाग झाला तर त्याच्यामुळे सुद्धा त्याचं पूर्वरूप म्हणून सुद्धा प्रतिष्ठा आहे किंवा सतत सर्दी होणे ही गोष्ट दिसत असते. त्याच्यामुळे सतत सर्दी होण्यामागचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे, त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. व्याधी क्षमत्व जर कमी असेल तर ते व्याधी क्षमत्व वाढण्यासाठी उपचार झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे नको असणारा कफ जर शरीरात तयार होतोय तर तो कसा बाहेर काढला जाईल, कफ साठून राहिलेला कसा बाहेर पडेल हे बघणं गरजेचं असतं. आणि त्यानुसार जर उपचार केले गेले तर सतत होणारी सर्दी सुद्धा पूर्णतः बरी होऊ शकते. निश्चितच. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे, परंतु आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे
सतत होणाऱ्या सर्दीकडे दुर्लक्ष करू नये. त्याचे रूपांतर पुढे दम्यातही होऊ शकते. सतत कफ होणाऱ्या रुग्णांनी दररोज कडकडीत एक ग्लास गरम पाणी सकाळी सेवन करावे. दमाच्या अटॅक आल्यास शेंगदाणा तेल किंवा तीळ तेल 1 चमचा गरम पाण्यासोबत घेतल्यास त्रास लगेच कमी होतो. प्रेक्षको, आजच्या तज्ज्ञांशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवत आहोत. तो कृपया तुम्ही नोंदवून घ्यावा. आजच्या तज्ज्ञांचा पत्ता आहे डॉक्टर सत्यन गुजर, ओमकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, 2रा मजला, 1471 सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबई येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, 2ऱ्या व 3ऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020-244-30-518 किंवा 9. मोबाईल क्रमांक आहेत 9822199851 किंवा 9011640352. वेबसाईट आहे www.omkarayurved.in. आता बघूयात आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजचा आमचा विषय होता दमा, जुनाट सर्दी आणि ॲलर्जी. याचं पुनःप्रक्षेपण हे सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता आहे. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास त्यांनी कृपया आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. आमचं फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच आमचं यूट्यूबवर देखील पेज आहे http:/youtube.com/user/ddsahyadri. सर, तुमच्या त्या उत्तराला अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे, अशी वर्षानुवर्ष असणारी सर्दी आयुर्वेद उपचारांनी पूर्णपणे बरी होऊ शकते का? हो, अगदी. त्याच्या मागचं नक्की काय कारण आहे याचा विचार करून जर सर्दीसाठी तुम्ही उपचार केले तर वर्षानुवर्ष असणारी सर्दी सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकते. तुम्हाला एका रुग्णाचंच उदाहरण देतो. एक रुग्ण असंच आल्यानंतर बरेच वर्ष डोकं दुखतंय, खूप डोकं दुखतंय आणि नाक चोळणं हे लक्षण त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर शोधन नस्य म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे तीक्ष्ण तेलांचं नस्य दिलं जातं. नाकावाटी ती औषधं आत पुश केली जातात. ज्यावेळेला नस्य ते तेल, शोधन तेल ज्यावेळेला रुग्णाला ते आत प्रविष्ट केलं गेलं त्याच्यानंतर ऑलमोस्ट 1 वाटी कफ त्या रुग्णाचा बाहेर पडला आणि तो कफ बाहेर पडल्यानंतर त्या रुग्णाचा जो सर्दीचा त्रास आहे, डोकं दुखण्याचा त्रास आहे, तो कायमस्वरूपी बरा झाला. त्याच्यामुळे जुनाट सर्दी सुद्धा त्याच्या मागच्या कारणांचा विचार करून जर उपचार केले तर पूर्णतः बरी होऊ शकते. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ॲलर्जी म्हणजे काय आणि त्याचा आयुर्वेद कसा विचार करतं सर? ॲलर्जी म्हणजे शरीराने एक प्रकारची दाखवणारी असात्म्यता असं आपण त्याला म्हणूयात. आयुर्वेदाने नको असणारे विजातीय पदार्थ ज्यावेळेला शरीरामध्ये प्रविष्ट होतात त्यावेळेला त्या विजातीय पदार्थांचा जर शरीराला त्रास होणारा असेल तर शरीर त्याला एक प्रकारची रिॲक्शन दाखवतं. म्हणजे शरीरामार्फत ज्या काही प्रक्रिया घडल्या जातात, नको असणारे जे बदल होतात आणि त्याचे परिणाम जे काही शरीरावर दिसत असतात त्याचा ॲलर्जी म्हणून विचार केलेला आहे. किंवा आयुर्वेदाने ह्याचा दूषिविष म्हणून सुद्धा विचार केलेला आहे. नको असणारे जे विषारी द्रव्य असे आहारामार्फत तयार होत असतात. म्हणजे नको असणारा आहार सतत घेतला जातो आणि तो घेतला गेल्यामुळे जे विषारी पदार्थ शरीरात तयार होतात. आहार पचन झाल्यानंतर आवश्यक असणारा भाग शोषला जातो, नको असणारा भाग बाहेर फेकला जातो. पण काही गोष्टी शरीरात अशा तयार होतात की ज्या शरीराच्या बाहेर फेकल्या जात नाहीत आणि शरीरात शरीर घटक म्हणून ऍब्सॉर्ब पण होत नाहीत. ते दूषिविष किंवा विष म्हणून शरीरात साठून राहिलं जातं आणि हे विष ज्यावेळेला शरीरात साठून राहतं आणि नंतर ते रक्तामार्फत शरीरात पसरायला सुरुवात होत असते. आणि हे दूषिविष ज्यावेळेला शरीरामार्फत रक्तामार्फत पसरतं त्यावेळेला ते कुठे जातं आहे त्या पद्धतीने त्याची लक्षणं बदलत असतात. म्हणजे काही जणांना ते रक्तामार्फत त्वचेपर्यंत गेलं तर शीतपित्त उठतं, गांधे उठायला सुरुवात होते, खास सुटायला लागते. तेच जर दूषिविष नको असणारे विषारी पदार्थ रक्तामार्फत जर श्वासनलिकांपर्यंत आले तर त्या श्वासनलिका त्या ठिकाणी रिॲक्ट व्हायला सुरुवात होतात, त्यांचा संकोच होतो, तिथं नको असणाऱ्या विकृत कफाचा जास्त प्रमाणात स्त्राव व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मग दम लागणं वगैरे यासारखी लक्षणं पेशंटला दिसायला सुरुवात होत असतात. म्हणजे शरीराने ती एक प्रकारची दाखवलेली असात्म्यता आहे. म्हणजे नको असणाऱ्या गोष्टी तुमच्या शरीराला, तुमच्या प्रकृतीला ज्या चुकीच्या आहेत, तुमच्या
प्रकृतीला ज्या सूट होणाऱ्या नाहीये ते सतत घेतल्या जात आहेत, किंवा तुमच्या प्रकृतीच्या विरुद्ध वातावरणामध्ये तुम्ही फिरत असताल, धुळीमध्ये गेला, पॉल्युटेड एरियामध्ये गेल्यानंतर जे नको असणाऱ्या गोष्टी शरीरात प्रविष्ट होत आहेत आणि त्या तुम्हाला त्रासदायक आहेत, म्हणून शरीराला ती एक प्रकारची शरीराने दाखवलेली रिॲक्शन आहे. त्याच्यामुळे ॲलर्जीसाठी सुद्धा तुमची शरीर प्रकृती कशी आहे, त्या पद्धतीने तुमचा आहार विहार कसा असावा, त्या पद्धतीने तुम्हाला कोणती औषधं उपयोगी आहेत, या सगळ्यांचा विचार केला गेला तर ॲलर्जीचा प्रॉब्लेम हा बहुतांश जणांना कधीच जाणवणार नाही. निश्चितच. सर, याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे की ॲलर्जीमध्ये कोणकोणती लक्षणं दिसतात आणि ॲलर्जीमुळे दमा होऊ शकतो का, याबद्दल थोडक्यात काय सांगणार? ॲलर्जीमुळे दमा होऊ शकतं. ॲलर्जी हे दमा होण्यामागचं एक प्रमुख कारण सुद्धा सांगितलं जातं. कारण नको असणाऱ्या गोष्टी, परागकण जास्त प्रमाणात शरीरात नासावाटे प्रविष्ट होत आहेत, किंवा नको असणाऱ्या रंगद्रव्यांचा सतत संपर्क येतोय, आणि नको असणाऱ्या गोष्टी सतत नाकामार्फत जर शरीरात प्रविष्ट होत असतील तर त्याच्यामुळे श्वासनलिकांचा संकोच होणं ही जी गोष्ट जाणवत असते, आणि सतत होत राहिलं की ती प्राणव स्रोतसाची दृष्टी पण होत असते. त्याच्यामुळे सतत ह्या गोष्टींचा संपर्क येणं, ह्या गोष्टींमुळे सुद्धा दमा वाढत जायला मदत होत असते. फक्त ती शरीराने दाखवलेली एक प्रकारची रिॲक्शन असते. त्यामुळे प्रकृतीनुसार तुम्ही या गोष्टींचा विचार, तुमचा व्यवसाय करिअर ही गोष्ट जरी महत्वाची असली तरी सुद्धा आपली प्रकृती काय आहे, कोणत्या गोष्टी घेतल्यानंतर आपल्याला त्रास होत असतो, या सगळ्यांचा विचार करून त्या पद्धतीने आहार विहार ठेवणं हे खूप गरजेचं असतं. निश्चित. सर, श्वसनाशी संबंधित असलेले पंचकर्माबद्दल तुम्ही काही सांगता येईल का सर? श्वसनाशी संबंधित श्वास विकार असू देत किंवा दम्यासारखा आजार असू देत, अशा रुग्णांमध्ये कफ शरीरातला कमी करण्यासाठी किंवा कफ पूर्णतः बाहेर काढून टाकण्यासाठी वमन नावाचं जे पंचकर्म आहे त्याचा उपयोग अतिशय चांगला होतो. वमन म्हणजे उलट्यांचं औषध, म्हणजे उलटी करून तो नको असणारा कफ बाहेर काढून टाकणं. बऱ्याच जणांचा हा मोठा प्रश्न असतो की असं कसं होऊ शकतं की कफ हा फुफ्फुसामध्ये जास्त वाढलेला आहे, मग तुम्ही जठरातून उलट्या केल्यानंतर नको असणारे विषारी पदार्थ बाहेर काढल्यानंतर तो कफ कसा कमी होईल किंवा दमा कसा कमी होईल. तर आयुर्वेदानुसार जठरामध्ये कफ तयार होऊन तो खूप वाढल्यामुळे स्वस्थानातून शेजारच्या प्रदेशामध्ये म्हणजे फुफ्फुसात जाणारा असतो. त्याच्यामुळे नको असणारा कफ ज्यावेळेला तुम्ही जठरातून बाहेर काढून टाकता त्यावेळेला इतरत्र पसरणारा कफ हा पुन्हा आमाशयामध्ये यायला मदत होते आणि त्रास कमी व्हायला मदत होत असते. त्याच्यामुळे स्नेहनस्वेदन करणं, नस्त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो, वमनाचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तमेकितू विरेचनम असं आयुर्वेद सूत्र आहे. वमन देऊन झाल्यानंतर विरेचन जर झालं तर ह्या पंचकर्म उपचारांचा दमा पूर्णतः बरा होण्यासाठी नक्कीच चांगला मदत होते. प्रेक्षको, आज मला आयुर्वेदातली काही ओळी आठवल्या. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणमचं. याचाच अर्थ असा की आयुर्वेदामध्ये एक लगलेल्या फळाच्या दोन फळांसारखं आहे, म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि व्याधी झालेल्या माणसाचं व्याधीचं परिमोक्षणम करणं हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना दमा, जुनाट, सर्दी आणि ॲलर्जी या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.